एरवी पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यावर यंदा आभाळच कोसळलंय। अतिवृष्टीनं हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। जीवाभावाची माणसं हिरावली आहेत। लेकरांप्रमाणे सांभाळलेली जनावरही कायमची दूर झाली आहेत। आता डोळ्यात उरलेत ते फक्त अश्रू। आता सरकारनं सगळं बाजूला ठेवून या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेणं गरजेचं आहे। मराठवाड्यावर जणू आभाळ फाटले। पूर ओसरत असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवांचे ढग दाटून आलेत। खत पण आणून ठेवलं होतं मी ते माझ्या वखारीवर, ते खत पण पूर्ण भिजलं। तिकडे 15-20 हजार रुपये व्याजाने पैसे उचलून मी आणलं होतं। किती व्याज झालं? 20,000 रुपयाचं मी व्याजाने खत आणलं होतं 5 रुपये टक्क्याने। ते खत पण वाहून गेलं पूर्ण। ढोरांचा चारा होता, चारा पण वाहून गेला सर्व। फक्त रडू शकतो मी, अजून काही करू शकत नाही। मंगळवारी सकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार अतिवृष्टीनं 12 जणांचा जीव घेतलाय। शेकडो जनावरं वाहून गेली आहेत। परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये 5,08,068 हेक्टर जमिनीवरील पिकांचा चिखल झालाय। संभाजीनगर आणि जळगावच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला। अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत। सलग 3ऱ्या दिवशीही परभणीच्या दुधनेला पूर कायम आहे। 8 गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे। जिल्ह्यात 2,12,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूरमध्ये मुसळधार पावसामुळे कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।